शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची पुनर्नियुक्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले आहे। या मागणीचे निवेदन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनाही पाठवण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, करण सुळे, धनायुष भंडारी, पवन सुळे, रमेश पटले, रवींद्र नावडे, भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे, रायमल पवार, करण पटले, भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा, शशिकांत पावरा, दिलबर सिंग पाडवी, हारसिंग भील, फेंदा वळवी, फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आदिवासी विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कंत्राटी कला, क्रीडा व संगणक पदभरती सन 2018 व 2029 मध्ये राबवण्यात आली होती। या पदभरातील 2018 व 2019 मध्ये राबवण्यात आली होती। या पदभरतीत एकूण 1500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली। या शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या जोरावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात राज्यात डंका गाजवला होता। आतापर्यंत शिक्षकांना एकूण 2023 पर्यंत 5 वर्षीय शिक्षकांना नियुक्तीचे आदेश मिळाले, परंतु सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 9 महिने उलटून गेले तरी नियुक्ती आदेश मिळाले नाहीत। राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे। सरकारला क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची गरज नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे। अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय आश्रमशाळेत नोकरीला लागले। पुनर्नियुक्ती आदेश न मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून नव्याने बाह्यस्त्रोत पद्धतीने पदभरती न करता पहिले काम केलेल्या कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट, धुळे।